चालू. मात्र मी एकदाच तुझ्या रथाच्या खाली उतरलो की तुझा रथ बंद पडेल. म्हणजे कोण सांगता? कोण सांगता? कोण सांगता? आत्मा शरीराला सांगतो की शरीरा, जोपर्यंत मी तुझ्या रथामध्ये विराजमान आहे तोपर्यंत तू हा शरीराचा रथ चालव. मात्र मी एकदाच तुझ्या रथाच्या खाली उतरलो की तुझा शरीर नाम रथ बंद पडेल. म्हणजे कोण सांगता? आत्मा. आत्मा तोच परमात्मा. म्हणून हरी महायोग पीठे तटे विमरत्यं वरं पुंडलिकायं दद्रो मुनीन्द्रे समागतं तिष्ठं तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे. पदाम्बुज तेजस्पृथि प्रदेशं विदेन्द्राय देवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजेन्या. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो होय सकळ विद्येची अधिकरण
तेची वंदू श्री चरण श्री गुरु गजानन बाबाचे ते नमस्कार आता काय माझी वाणी मानिल संतासी ती रंजव चित्तासी आपुल्या सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाती किंवा ज्यांची गावी केला वास त्यासी नसावे उदास श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बल नव रघुवर विमल जसु जोदायकु फल चारी बुद्धि नतन जानिके सुमिरा पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोई अरहु कलेस विकार हे दुःखवर्जन मारुती नंदन हे दुःखवर्जन मारुती नंदन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती या देवी सर्वभूतेषु स्वस्तिरूपेण स्वस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः ऐगिनि नन्दिनि नन्दित मेदिनि विश्वविनोदिनि नन्दनुते गिरिवरविन्द्यशिरोदिनि वासिनि विष्णुविलासिनि जयसुनुते भगवति हे श्रीकण्ठप्रकुम्बिनि
हरी सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान विठ्ठल 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 मंडळी आजचा हा 7वा दिवस म्हणजे मागण्याचा दिवस. आपण देवाला जास्तीत जास्त काय मागू शकतो? सुख, शांती आणि आनंदाने ठेव, एवढंच ना. पण प्रभू झाला देता मग पोटाची मागता. काय मागलं? पोटच ना. हे नका मागू. देवाला मागा की देवा आम्ही सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आम्ही तुला कितीही मागितलं तर आमचं समाधान होणार नाही. म्हणून तुझ्या नामात सर्व अलंकार आहे. सर्व सुकल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो. मग आम्हाला संसाराच्या मागण्याचा आठवच येऊ दे नको. असो ऐसा कोठे आठवाची नाही देहीच विदेही भोगू दशा. शेवटी देवा आम्हाला माहिती आहे अग्निरूप व्हायचं आहे. मग कशाला संसाराचं मागायचं आणि पाप पुण्य अंगाला लावायचं. म्हणून तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येती पाप पुण्य अंका. विठ्ठल 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ प्राण इंद्रिय गमन हरी श्री श्रुमन तनु सहित स्वगमन आणि जिजाई रमन असे असणारे वैराग्याचे मूर्ती पुतळे महाराष्ट्र भूषण जगत वंदनीय जगत गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. शिवजी कहते हैं उमा कहूँ मैं अनुभव अपना. उमा कहूँ मैं अनुभव अपना हरि भजनु जगत सब सपना. शिवजी कहते हैं उमा मैं तुम्हें अपना अनुभव कहता हूँ. हरि का भजन ही सत्य है और जगत स्वप्न और मिथ्या है. काल भी अधीन है साधना में लीन है और मोह से परे कैलाश पर आसीन है. जीवन में क्या कर रहे हो? जाग रहे हो ना या सो गए? झोपले का तुम्ही? झोपले? झोपू नका. जाग रहे हो ना या सो गए? पहले लोग मरते थे और आत्मा भटकती थी. पहले लोग मरते थे और आत्मा भटकती थी. अब आत्मा मर चुकी है और लोग भटक रहे हैं. म्हणून हाच अभंग तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगाद्वारे महाराज उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मंडळी तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुम्हाला नाम माहिती आहे का? नाम तुम्ही नाम घेता का? नाम तुम्ही दारू पेता का? ये तो वही हुआ. प्रश्न हा की उत्तर काय? काय रे मुलांनो, शाळेत जाता की नाही? मग सांगा बघू इंग्लिश मध्ये पाण्याला वॉटरच्या ऐवजी काय म्हणतात? सांगा. शाळेत जाता ना तुम्ही? मग सांगा इंग्लिश मध्ये पाण्याला वॉटरच्या ऐवजी काय म्हणतात? सांगा ना मुलींनो, तुम्ही पण सांगा.
नाही सांगत? मी सांगतो. इंग्लिश मध्ये पाण्याला वॉटरच्या ऐवजी क्वार्टर म्हणतात. रम आणि विसरून जाऊ गम. अरे क्या पिता है पगले के मौत से डरता नहीं शराब पीने वाला, और जब मौत आती है तो मिलता नहीं पानी पिलाने वाला. इसलिए अरे क्या पिता है पगले तेरी जिंदगी बिखर जाएगी, अरे हरिनाम का प्याला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. ओ चांगलं खायला नको पण व्यसन जरूर करणार. वारे भटकलेले माणसं बदाम 900 रुपये किलो आणि गुटखा 9,000 रुपये. गुटखा 4300 रुपये किलो. तिकडे भूतही खातात आणि सुडेलाही खातात. गावरान तूप 600 रुपये किलो आणि तंबाखू 1700 रुपये किलो. नवराही खाते, बायकोही खाते आणि तशी त्यांची हडवाई बी होते. सफरचंद 100 रुपये किलो आणि सुपारी 600 रुपये किलो. खाऊन खाऊन तोंड झालं खोबऱ्याची वाटी. आणि आता लवकरात लवकर मिळाली 4 जणांच्या खांद्यावरची ताटी. ओ दूध 50 रुपये लिटर आणि दारू 560 रुपये लिटर. विस्की घेतली, रम घेतली ना भाऊन बियर. ढुम 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 ठक 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 ठक. का रे मित्रा बसला का गाडीवर? मित्र म्हणे गड्या तू जॉकेट उलट घाल म्हणजे थंडीची हवा घुसणार नाही. मग घाल ना जॉकेट उलट. विस्की घेतली, रम घेतली ना भाऊन बियर आणि टाकला ना पुढचा गियर. रस्त्यानं 2 लाईट दिसली. म्हणले या दोघांच्या मधून गाडी घालतो. पण त्या नव्हत्या 2 गाड्या, तो होता ट्रक. भाऊला बसली ना धडक. ट्रक वाल्यानं ट्रक थांबवला, ट्रकाच्या खाली उतरला. हे होते दोघं पडले. आता याला वाटलं ट्रकाच्या धडकमुळं याची मान फिरली. आता ते जॉकेट होतं उलट घालेल. यानं टोंग्या लावला बखाला आणि मान केली शिधी, पण ती झाली उलटी. हे मेलं आणि यानं मारली ना कलटी. काय सांगता राव, मेल्या तरी खिशात होती दारूची बाटली. आणि आता काय मेल्या प्याच्या वक्ती लाज नाही वाटली. म्हणून किती चांगलं वाटलं ऐकाया. पण तेवढाच गंभीर विषय आहे. हम अपने आप को भूल रहे हैं. मस्तक तिलकहीन, जिव्हा मंत्रहीन, हात शास्त्रहीन, धर्म शिक्षाहीन आणि मन श्रद्धाहीन. म्हणून अरे विचार कर रे मना मना जलमाना.